नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करतो। आज दोन अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आहे। अपडेट्स म्हटल्यापेक्षा जी काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे येत आहे किंवा ऑफिशियली आलेली आहे, तर त्यानुसार त्यावर मी थोडंसं तुम्हाला माहिती देणार आहे। त्यामध्ये पहिलं आहे महावितरण रिझल्ट बाबत आणि दुसरं आहे महाट्रान्सकोमध्ये विद्युत सहाय्यकच्या जॉईनिंग बाबत जे काही आता PDF येत आहेत ते त्यानुसार। तर सर्वप्रथम मित्रांनो, महावितरण विद्युत सहाय्यकचा जो रिझल्ट पेंडिंग होता त्याबद्दल वरचेवर आपण अपडेट्स आपल्या चॅनलद्वारे देतच होतो। त्यामध्ये ऑफिशियली कालच्या तारखेला म्हणजे 14 जुलैला काल आपण ऑफिशियली जे काही लेटर आलेलं आहे ऑफिशियल साईटवर mahadiscom.in या साईटवर, महावितरणच्या ऑफिशियल साईटवर, ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनल म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनल आपण ते शेअर केलेलं आहे। हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी केलेलं आहे। ॲक्च्युली महावितरणने पहिल्यांदा एक समजदारीचं काम केलं किंवा थोडंफार एक अंडरस्टँडिंगचं काम केलं आहे, कारण विद्यार्थी मित्र वाट बघत होते। त्यांनी एक सूचना दिली आहे। फक्त आता अशी सूचना सहसा येत नाही रिझल्टच्या आधी, परंतु यांनी एक चांगलं काम केलेलं आहे की आपल्याला एक नोटीस दिलेली आहे। बघा, प्रसिद्धीपत्रक आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सरळ सेवा अंतर्गत विद्युत सहाय्यक पदाकरता 19/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानंतर 20 मे 22 मे रोजी एक्झाम घेण्यात आली असं त्याचं म्हणणं आहे, ऑनलाईन एक्झाम। त्यानंतर सदर परीक्षेचा निकाल जुलै 2025च्या शेवटच्या आठवड्यात कंपनीच्या स्थळावर म्हणजे mahadiscom.in येथे प्रसिद्ध करण्यात येईल। ठीक आहे, 14/7/2025 जुलै महिना म्हणजे हाच महिना, याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते रिझल्ट डिक्लेअर करतील असं यांनी सूचना दिलेली आहे, असं यांनी एक मेसेज दिलेला आहे किंवा असं यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे। म्हणजे आपण आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रिझल्ट महावितरण विद्युत सहाय्यकचा एक्सपेक्ट करू शकतो। 100% नाही सांगू शकत, 2-4 दिवस कमी जास्त होऊ शकतात, परंतु लास्ट वीक नाही तर फर्स्ट वीकच्या ऑगस्टमध्ये तरी रिझल्ट हा येऊनच जाईल। आता हे कन्फर्म झालेलं आहे। त्याच्यामुळे जे विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये होते, खूप जास्त प्रतीक्षेमध्ये होते विद्युत सहाय्यक महावितरण रिझल्टच्या, त्यांना आता पुढल्या काही दिवसामध्ये चांगली न्यूज बघायला मिळेल असं आपण अपेक्षा करू शकतो। ठीक आहे, महाट्रान्सको विद्युत सहाय्यकचं जे काही जॉईनिंग आहे ते आता सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये काही डिव्हिजनचं जे काही लिस्ट आहे ते आलेलं आहे, परंतु ऑफिशियली म्हणजे ऑफिशियल साईटवर त्यांनी काहीच डिक्लेअर केलेलं नाही आहे। काही जणांना मेल गेले आहे, काही जणांना मेल गेलेले सुद्धा नाही आहे, परंतु जे काही टेलिग्राम थ्रू किंवा इतर थ्रू बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ती माहिती मिळते आहे। त्यानुसार आता अमरावती, आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे अमरावती, संभाजीनगर, नागपूर आणि तुमचं नाशिक या झोनमधले अजूनपर्यंत डिव्हिजन त्यांनी अजूनपर्यंत डिक्लेअर केलेली नाही आहे। ते ऑफिशियली जे काही आता माझ्यापर्यंत एक आलेलं आहे सांगलीचं, ते त्याचं मी तुम्हाला डिटेल जे पत्र आहे त्याच्यावर वाचून दाखवतो। ते अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। हे इंटरनल असतं मित्रांनो, हे ऑफिशियलवर ते सहसा देऊ शकत नाही, कारण हे झोनवरून तुम्हाला याला गेलेलं आहे डिव्हिजनला। ठीक आहे, हे इंटरनल असतं, त्याच्यामुळे ते ऑफिशियलवर आलेलं नाही आहे। परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मेल पण आलेलं नाही आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत माहिती पण पडलेलं नाही आहे। काही जणांचं लिस्टमध्ये नाव आहे, काही जणांचं नाव नाही आहे, काही जणांना मेल आले, काही जणांना मेल आलेले नाही, अशी परिस्थिती सध्या आहे। ठीक आहे, बघा, डिव्हिजनला पत्र गेलेलं आहे। कार्यकारी अभियंता सांगली यांना विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी पदाकरता निवड झालेल्या पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत, म्हणजे नियुक्ती हे म्हणजे झोननी पत्र दिलेलं आहे, CEG पत्र दिलेलं आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला की तुम्ही आता यांना आदेश द्या किंवा ऑर्डर द्या। ऑर्डर म्हणजे लेखी ऑर्डर। ठीक आहे, त्याच्यानुसार बघा, महापारेषण कंपनीच्या कराड या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणारा कराड झोन, ठीक आहे, सादर केलेल्या अनुषंगाने त्यानंतरचे पॉईंट अतिशय महत्त्वाचे ते बघा, समजून घ्या। 3 नंबरचा पॉईंट, त्या अनुषंगाने उपरोक्त अनुशेषानुसार म्हणजे तुमच्याकडे जे वॅकंट पोझिशन होती त्यानुसार विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदावर सरळ सेवाद्वारे निवड झालेल्या पात्र उमेदवारांना पुढील कार्यवास्तव कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत आहे। म्हणजे तुमच्याकडे आम्ही पाठवत आहे। ठीक आहे, काय तर जॉईनिंगसाठी झोननी, कराड झोननी सांगलीला पाठवलेलं आहे काही विद्यार्थ्यांना, जे लिस्ट पण आहे खाली। ठीक आहे, 4 नंबर काय म्हणतो, सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी मूळ कागदपत्रे म्हणजे तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे, कॅटेगरीचे असतील, एज्युकेशनचे असतील किंवा रिझर्वेशनचे असतील, ते सगळे तुम्हाला त्यांनी परत एकदा चेक करायला सांगितलेलं आहे, म्हणजे डिव्हिजनला सांगितलेलं आहे झोननी। ठीक आहे, हे झोन टू डिव्हिजनचं पत्र आहे, इंटरनल पत्र असतं हे। डेट आहे, ज्यांना मेल गेलेलं आहे त्यांना डेट आलेली आहे की 11 ऑगस्टपर्यंत तुम्हाला हे सगळं करायचं आहे। म्हणजे तुम्हाला 11 ऑगस्टच्या आधी जॉईनिंग करून तुम्हाला तिथे जे काय डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल। ठीक आहे, आणि ओरिजिनल वगैरे तुम्हाला तिथे सबमिट करावं लागेल होतं डिव्हिजनला। 5वा नंबर आहे, भरती व सेवा विनियमानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पारित केलेलं, म्हणजे बघा, मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला लागते। मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जेव्हा आता इथे जॉईन व्हाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूर जे आहे तुम्हाला सांगली झोन दिलेला आहे किंवा सांगली डिव्हिजन दिलेलं आहे। ठीक आहे, ते डिव्हिजनला जायचं, तिथे अटेंड करायचं। 7वा पॉईंट आहे, वेतन गट 4 नुसार
पदस्थापना देण्याकरता कार्यकारी अभियंता म्हणजे डिव्हिजनचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांना सगळी ऑथॉरिटी असं त्यांचं म्हणणं आहे सीईचं. त्यानुसार तुम्ही जॉईनिंग त्यांची घ्या आणि तसं सबमिट करा झोनला. म्हणजे इंटरनल पत्र असल्यामुळे त्यांच्यानुसार त्यांनी भाषा वापरलेली आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट गरजेचं आहे, जसं आता बघा जे काही कॅटेगरी असतात OBC वगैरे किंवा आणखी कॅटेगरी, त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत असते. तर कास्ट सर्टिफिकेट ही कंपल्सरी नाही आहे. 6 महिन्याचा त्यांना पिरियड द्या. 6 महिन्यामध्ये त्यांच्याकडून सबमिट करून घ्या. जर 6 महिन्यात त्यांनी सबमिट केलं नाही तर मग ते रिजेक्शनमध्ये जातील असं यांचं म्हणणं आहे. इंडक्शन लेवल ट्रेनिंगचं जे काय आहे ते वरिष्ठ कार्यालय जसं पत्र देईल, म्हणजे झोन ऑफिस डिव्हिजनला पत्र देईल, त्यानुसार तुमचं ट्रेनिंग होईल. ट्रेनिंग हे मध्ये कधी पण होते, 1.5 महिना 2 महिन्याचं ट्रेनिंग असते ते मध्ये कधी पण होते. जॉईनिंग झाल्या तुमचं ट्रेनिंग होत नाही. की 10वा पॉईंट असा आहे की जे काही इथं तुमचं जे काही जॉईनिंगची प्रोसेस आहे ती झाली की किती जण जॉईन झाले, काय झाले ते तुम्ही, कारण काही जण ॲब्सेंटसुद्धा असतात, तर तसा आम्हाला अहवाल कळवा, म्हणजे झोनला कळवा. ठीक आहे. यादी त्यांनी दिलेली आहे बघा. यादीमध्ये याची आता जवळपास 80, सांगलीमध्ये 81 जणांना त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, याचा घोळ असा आहे की जे काही PDF आहे ते ऑलरेडी पूर्ण आलेलं नाही आहे आणि ते ऑफिशियल साईटवर आलेलंच नाही आहे. त्या झोनवरून डिव्हिजनला गेलेलं आहे फक्त. पण तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहितीच नाही आहे, कारण की पर्सनल मेल आलेले नाही आहे. काही जणांना मेल गेलेला आहे, काही जणांना मेल गेलेला नाही आहे. तर मेल 1-2 दिवसामध्ये येतील. आणि जे काही 2-4 झोन राहिलेले आहेत, जसं अमरावती आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, तर हे सुद्धा 1-2 दिवसामध्ये येतील. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. ठीक आहे. अन्यथा तुम्ही जे काय त्यांचा टोल फ्री नंबर आहे किंवा त्यांचा जो महाट्रान्सकोचा नंबर आहे त्यावर ट्राय करू शकता. मी तुम्हाला खाली नंबर देतो आहे, याच्यावर तुम्ही ट्राय करू शकता, त्यावर कॉल करू शकता. ठीक आहे. कन्फ्युजन ठेवू नका. आणि जे काही ज्यांना आता सगळं माहिती पडलं असेल की आपलं झोन कुठे आहे, काय वगैरे, तर तिथे जायचं. तिथे गेल्यावर त्यांना सांगायचं की आम्ही जॉईन करायसाठी आलो. आणि जे काही ऑफिशियल तुम्हाला PDF आता दिसते आहे, ऑफिशियल म्हटल्यापेक्षा जे काही, फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगलीचे असाल तर सांगली झोनसाठी डिव्हिजनसाठी तुम्हाला मिळालं असेल तर ते जे PDF आहे त्याचं प्रिंट काढा. तुमचं त्या लिस्टमध्ये नाव असणं आवश्यक आहे, त्याशिवाय तुमचं जॉईनिंग होऊ शकत नाही. ठीक आहे. तुमचं त्या लिस्टमध्ये नाव असेल तर त्याची प्रिंट काढायची आणि ते तिथे सबमिट करायची आणि त्याच्यासोबत डॉक्युमेंट सबमिट करायचे, झेरॉक्स आणि ओरिजिनल. ठीक आहे. दोन्ही तुम्हाला सबमिट करावं लागेल डिव्हिजनला. मग ते डिव्हिजनचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ते तुम्हाला डिटेल पोस्टिंग देतील, म्हणजे सबस्टेशन देतील तुम्हाला कुठेतरी. तर तो जो मेन पिरियड आहे, म्हणजे बघा तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर, डिव्हिजनला जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मागतात. व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट मागतात. तुमच्या जे काही डिस्ट्रिक्टचे तुमचे जे काय, फॉर एक्झाम्पल सांगली आहे, तर सांगलीमध्ये तुम्ही तिथले जे काही जिल्हा रुग्णालय आहे तिथे जाऊन तुम्ही सर्टिफिकेट एका दिवसामध्ये सगळी प्रोसेस होते ते काढू शकता. किंवा मग तुम्ही तुमच्या मूळ गावी परत जाऊन तिथेसुद्धा ते सर्टिफिकेट काढू शकता. मग 2-3 दिवसांनी सबमिट करू शकता. असं सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस व्हेरिफिकेशन ते कंपनी करते. तुम्हाला फक्त फॉर्म भरून कंपनीला द्यायचं असतं. ठीक आहे. इंटरनल व्हेरिफिकेशन ते कंपनी करत असते, म्हणजे महाट्रान्सको करत असते. त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं लवकर तुम्ही जॉईनिंग कराल तेवढी तुमची सिनियरिटी त्यानुसार तुमची होऊन जाते. ही डेट अतिशय महत्त्वाची असते जॉईनिंगची. ही तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही जॉईन कराल त्याच्या 3 वर्षानंतर तुम्ही परमनंट होतात त्याच डेटला. आणि त्याच्यानंतर तुमचं स्केल जे आहे किंवा तुमचं जे काही इन्क्रीमेंट आहे सगळं तिथून लागू पडते. आणि तुमचा CPF नंबरसुद्धा त्यानुसारच जनरेट केला जातो. त्याच्यामुळे त्या डेटला अतिशय महत्त्व आहे. जास्त डिले करायचं नाही, जास्त वेळ घालवायचा नाही. ठीक आहे. काही अडचणी असेल तरच थोडाफार वेळ केला तर चालेल, अन्यथा लवकरात लवकर जॉईन करायचं. आणि ज्यांना असं खूप लांबपर्यंत मिळालं, असे सुद्धा मला काही मेसेजेस आणि कॉल आले आहेत किंवा खूप लांब मिळालेलं आहे, आम्ही हे टाकलंच नव्हतं वगैरे. तर मित्रांनो बघा, जे काही सिलेक्शन आहे ते व्यवस्थित होते या डिपार्टमेंटमध्ये. सिलेक्शन वगैरे सगळं व्यवस्थित होते. परंतु जे काही नंतर ट्रान्सफर आहे, पोस्टिंग आहे, याच्यामध्ये भरपूर घोळ होत असतो. डायरेक्टली सांगतो, भरपूर घोळ होत असतो. त्याच्यामुळे तुमचं जर व्यवस्थित तुम्हाला मिळालं असेल तर तुमचं नशीब, अन्यथा ते कुठले देतात. आणि तसंच त्यांनी आतासुद्धा केलेलं आहे. मला तसेसुद्धा मेसेजेस किंवा विद्यार्थ्यांचे मला कॉलसुद्धा आलेले आहे. किंवा अमरावतीचं आणि वाशी दिलं, सांगलीचा काही संबंध नाही, सांगली खूप मी टाकलंच नव्हतं म्हणे आणि सांगली दिलं, रँकसुद्धा चांगली आहे. तर असंसुद्धा झालेलं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी काही मार्ग नाही आहे. तुम्हाला जर तुमच्या लेवलवर वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट हेड ऑफिसला जायचं. हेड ऑफिसला तुम्ही भेटू शकता. ते तुम्ही एक प्रयत्न करायला काही हरकत नाही. पण मला असं वाटत नाही की आता की त्यामध्ये होईल, कारण की त्यांनी डायरेक्टली ऑर्डर काढलेली आहे. अजूनही 1-2 झोनच्या बाकी आहे, 2-3 झोनच्या. तर तुम्ही हेड ऑफिसला जाऊन भेटू शकता जर तुम्ही मुंबईच्या जवळपास असाल, बांद्राच्या जवळपास असाल तर. आणि बाकी तुमचं जे अपॉइंटमेंट लेटर आहे किंवा ऑफर लेटर आहे जे काही असेल ते तुम्हाला बाय पोस्ट तुमच्या जे काही तुम्ही ॲड्रेस टाकला असेल त्या ॲड्रेसवर येते. त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो. त्याच्या भरोश्यावर बसायचं आणि याची प्रिंट काढायची तिथे जायचं. ठीक आहे. या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल, बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे वरचेवर अपडेट्स आपण देत राहतो ते मिळत राहतात. धन्यवाद.